आज आपल्यासोबत आहेत निसर्ग राजा हवामान अंदाज धोंदलगावचे रवींद्र बापू. आणि त्यांना आपण एक प्रश्न विचारतोय की आज पंजाब डक सारखे जे महाराष्ट्राला हवामान अंदाज सांगतात ते आलेले होते. आणि त्या संदर्भामध्ये बापूंनी पण तिथं माईकवरती किंवा तिथं त्यांना थोडा वेळ भेटला आणि त्या कंपनीच्या माणसाने ज्यावेळेस हे प्रयोग केला की तुम्ही आवर्त घ्या वगैरे असं. पण याच्यामध्ये दोन्हीच्या समानता तुम्हाला कशा वाटतात? बघा, आज धुंदलगाव नगरीमध्ये जो कार्यक्रम होता तो हा एका कंपनीचा प्रचार होता. आणि त्या प्रचारासाठी काही लोक आले होते आणि डक साहेब सुद्धा आले होते. डक साहेबांनी सुद्धा शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल दुमत नाही. पण हा जो कंपनीचा प्रचार होता, त्या कंपनीच्या प्रचारमध्ये माझी जाऊन तिथे एंट्री झाली. पण मी कंपनीचा प्रचार न करता शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केलं. आणि त्या योग्य मार्गदर्शनामुळे मी काय सांगितलं की यावर्षी कमी पाण्यावरील पिकं घ्या. आणि जेव्हा मी हे सांगत होतो कमी पाण्यावरील पिकं घ्या, तेव्हा तिथे हा जो कार्यक्रम होता, हा कार्यक्रम होता मक्का पाहणीचा. आणि जर त्या मक्का पाहणीच्या कार्यक्रमामध्ये मी जर म्हणत असेल कमी पाण्याची पिकं घ्या, तर त्या कंपनीचा तोटा होत होता. त्यामुळे त्यांना कदाचित वाटलं असेल की हे आपल्या बाजूने बोलत नाही, तर मी शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होतो आणि शेतकऱ्यांच्या हिताचं बोलत होतो. आणि शेतकऱ्यांना परफेक्ट पुढील वर्षी पाऊस कसा येणार याचा अंदाज दिला मी. पण याच्यानंतर पंजाब डक साहेबांनी पण सांगितलं तुम्ही कापसासारखे पिकं घ्या. आणि एक प्रश्न पण विचारला गेला होता की याच्यामध्ये मक्काचं, तर त्या कंपनीचे जे होते त्यांनी सांगितलं आमच्याकडे कापसाचं पण बियाणं आहे. तर कापसाचं बियाणं जर त्यांचं उत्कृष्ट असलं तर घ्यायला कोण नाही म्हणलं. आणि यावर्षी कापूस करणं हे जास्त योग्य राहणार आहे. कारण की पाऊस कमी बी असला आणि जास्त बी असला तर पावसाच्या या पिकाला धकून जातं, पण मक्काच्या पिकाला हे धकत नाही. तर कापसाचे बियाणे जे उत्कृष्ट आहे तेच घ्यावा शेतकऱ्यांनी. कोणी सांगितलं म्हणून हे घ्यायचं ते घ्यायचं असं नाही. जे आणि शेतकऱ्यांना योग्य वाटत तेच करावं. दुसरी गोष्ट, पश्चिम महाराष्ट्रातील लोकल डक साहेबांना सांगतात की आम्हाला तुमचा हवामान अंदाज नकोय. ते काही कारण असू शकतं. बघा, ज्यावेळेस शेतकऱ्यांना कोणी वाली नव्हतं तेव्हा पंजाबराव डक साहेबांनी सुद्धा, तेव्हापासून पंजाबराव डक साहेबांचे अंदाज आहे. त्यांचा शेतकऱ्यांवरती थोड्याफार का प्रमाणावर होईना उपकार आहे. त्यामुळे मी त्या गोष्टीत त्या बाबतीत मी सांगू शकत नाही, त्या जास्त मी त्या पण बाबतीत आपल्या बोलू शकत हवामान अंदाज, निसर्गराजा हवामान अंदाज तुमचा परफेक्ट बसतोय. नाही. ओके. आपल्या गावातील असूया, फुलंब्रीपर्यंत चालतोय, इकडे येवलापर्यंत चालतोय, प्रत्येक माणूस तुम्हाला कॉल करतोय. आणि अक्षरशः कुरडया करायच्या कधी हे विचारणारे लोक तुमच्यापर्यंत आहे ना. हो. त्याचं कारण असं आहे की मी कमीत कमी 15 ते 20 दिवस अगोदर अंदाज येतो. आणि जी तारीख दिली मी त्याच तारखेला पाऊस येत असतो. जर मी सांगितलं आजपासून जर का 18 तारखेपासून पाऊस येतो, त्याच तारखेला पाऊस येत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा माझ्यावरती बसलेला विश्वास आहे. आणि मी जेव्हा अभ्यास करतो, नुसतं मॉडेलवरती अभ्यास करत नाही, मी भौतिक परिस्थिती बघतो, तिथला दाब बघतो आणि त्याच्यावरती परफेक्ट हवामानाचा अंदाज काढून जास्त वेळ देऊन परफेक्ट अंदाज काढतो आणि परफेक्ट तारखेलाच पाऊस येतो असं मी सांगतो. आणि त्याच तारखेला पाऊस येतो म्हणून लोकांचा विश्वास बसत आहे. विशेष करून आज जी घटना आज गावामध्ये डक साहेब आले होते, तुम्ही पण होते. आणि याच्यामध्ये जो भोंदूगिरी प्रकार होता, समजा XYZ बोलतात की नाही याच्यामध्ये बोलल्यानंतरच होतं या गोष्टी. पण याच्यामध्ये तुम्ही काही परफेक्टली विज्ञान युगातलं काही करताय? हो, माझा जो अभ्यास आहे हा सगळा सायन्सवरतीच आहे. मी सायन्सचा अभ्यास करून आणि भौतिक सगळा अभ्यास करून, माझ्या याच्यावर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितलं की त्याच्यामध्ये कसा इफेक्ट होतो पावसावर, कसं काय, हे सगळं सायन्सचा आधार घेऊनच मी अभ्यास करतो. माझं स्वतःचं MSc BEd झाल्यामुळे माझं सायन्समध्ये मास्टर डिग्री केलेली आहे, त्यामुळे मी सायन्सचा अभ्यासच करतो. आणि भावी काळामध्ये एक तुमच्या जे निसर्गराजा हवामान अंदाज, बरोबर, त्यामध्ये तुम्ही तुमचा नंबर आणि कंटिन्यू तुम्ही काम करताय हे आम्ही बघतोय. पण काही वेळेमध्ये थोड्याफार चुका होतात. हो, माणूस हा कधी पण चुकीचा पुतळा आहे. जर मी वैजापूर तालुक्यात जर पाऊस सांगितला, तर वैजापूर तालुक्यात जर का शिवराई, वैजापूर या भागाकडे पाऊस सांगितला आणि त्या भागाकडे पाऊस झाला आणि त्यातल्या त्यात परसोड्याला जर झाला नाही,
तर याच्यात परसुड्याचे शेतकरी नाराज होता का यांनी पाऊस सांगितला होता आज आणि आपल्याला पाऊस झाला नाही. तर मग असे छोटे मोठे गावं सुटत असतात. त्याच्यात हा हवामान अभ्यासकाचा दोष नाही, तर तो त्या जागेवरचा क्लायमेट चेंजिंग विषय आहे. त्या जागेवरती कमी दाब झाला नव्हता म्हणून त्या जागेवरती तेवढ्या जागेवरती कधी कधी पाऊस पडत नसतो. त्यामुळे कधी कधी शेतकऱ्याला असं वाटतं की आमच्या गावाला पाऊस सांगितला पण झाला नाही. तर असं सुद्धा कधी कधी होत असतं. तुमच्यावर जास्त प्रेम करणारी येवला भागातील फार लोक आहे. एवढंच नव्हे तर मला महाराष्ट्रातून सगळ्याच भागातून फोन आता यायला लागले. नागपूरपर्यंत, नागपूरचा, भंडारा, कोल्हापूरचा माझ्या युट्यूब चॅनलवरती बघा, इन्स्टावरती बघा, माझ्या सगळ्या कमेंट्स बघा. प्रत्येक तालुक्यातून, जिल्ह्यातून मला कमेंट येतात आणि मी कधी कमेंट हाईड करत नाही, कारण की मी शेतकऱ्यांना परफेक्ट अंदाज देतो. पण आजचा विषय असा होता, तुम्ही ज्यावेळेस परफेक्टली मांडणी करत होते, कंपनीच्या माणसांनी तुम्हाला सांगितलं की स्टॉप लेवलच म्हणावं लागेल त्याला. ते का केलं असेल हो? काय झालं, त्यांच्या कंपनीचा तोटा होत होता. जेव्हा मी बोलत होतो तेव्हा शेतकऱ्यांना सांगत होतो की या वर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी आहे. आणि मागील वर्षी मी जेव्हा अंदाज दिला 108% पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता, तेव्हा साऱ्या गावच नाही तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी मक्का केल्या होत्या. जेव्हा मी पाऊस जास्त सांगितलं तेव्हा शेतकऱ्यांनी मक्काचं प्रमाण जास्त घेतलं. आणि या वर्षी जर मी सांगत असेल की पावसाचं थोडं प्रमाण कमी आहे, तर त्यांचा जो कार्यक्रम होता तो मक्काचा कार्यक्रम होता आणि त्यांच्या मक्काचं बियाणं विकण्यासाठी त्यांनी कार्यक्रम ठेवला होता. हा शेतकरी मेळावा सुद्धा मेळावा थोडी होता. नाही, बरोबर तुम्ही बोलता ते सत्य आहे. आणि याच्यामध्ये डग साहेब पण आले असन, तर ते उद्देशून म्हणजे कंपनीच्या लेवल थ्रूच आलेले होते गावात, बरोबर असं वाटतंय तुम्हाला? नाही, तो त्यांचा भाग आहे. काय आहे, एका हवामान तज्ज्ञांनी दुसऱ्या हवामान तज्ज्ञाविषयी बोलायचं नसतं. कसं असतं, हवामान तज्ज्ञाला सोबत घेऊन जर आपण काम केलं, जर माझ्या काही चुका असल्या तर त्यांच्याकडून सॉल्व्ह होत्या, त्यांच्या काही चुका असल्या तर माझ्याकडून सॉल्व्ह होत्या. आता मी विज्ञानावर अभ्यास करून अंदाज देतो, त्यामुळे मी त्यांच्या लेवलचा आणि त्यांच्या लेवलची माझी लेवल पण नाही, मी त्यांच्याविषयी काही बोलू शकत नाही. मी माझा अंदाज मी परफेक्ट देतो हे सांगू शकतो. धन्यवाद तुमचे माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.